खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम सादळे यास न्याय मिळण्यासाठी रांगोळी गाव एकवटलं। रांगोळी तालुका हातकणंगले येथे काही दिवसांपूर्वी काळंबवाडी वसाहत परिसरात तिघा जणांनी शुभम सादळे या युवकाचा पाठलाग करून खून केला होता। या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई होण्यासाठी निषेध फेरी काढून गावच्या वतीनं बेमुदत गाव बंदचा इशारा देण्यात आला होता। तात्काळ पोलीस प्रशासनास आरोपींना पकडून यश आलं असून शुभमच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी गावातील सर्व स्तरातून आवाज उठत आहे। यासंबंधी रेंदाळ येथे महायुती कार्यकर्ता मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। नाहक बळी गेलेल्या शुभमला न्याय मिळण्यासाठी व मारेकऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी रांगोळी ते रेंदाळपर्यंत मूक रॅली काढून माननीय उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी निवेदन स्वीकारल्यानंतर शुभमच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर निकालात काढण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री यांनी दिली। यावेळी रांगोळीचे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। इतर देखील काही गुन्हेगारी वृत्तीचे जे लोक अवैध धंदे करतात त्यांना देखील आळा घालण्याचं काम या ठिकाणी सरकार करेल।